श्री स्वामी समर्थ। आज आपण गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत। चैत्र मास चालू होते आता काही दिवसामध्ये, तर मराठी नववर्ष पाडव्यापासून चालू होतं। तर आज आपण पाडव्याचं महत्त्व बघणार आहोत। 2024ला पाडवा कधी आहे, आपण कधी साजरा करायचा आहे आणि पाडव्याचं महत्त्व काय हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा। गुढी शब्दाचा अर्थ झेंडा किंवा बॅनरशी संबंधित आहे, तर पाडव्याचा अर्थ महिन्याशी येतो। हे रब्बी पिकाच्या कापणीचे प्रतीक आहे। याच दिवशी भगवान ब्रह्माने ब्रह्मांडाच्या निर्माणाची सुरुवात केली होती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो। मान्यतेनुसार गुढीपाडवा सत्य आणि धार्मिकतेच्या सतयुगाची सुरुवातीची प्रतीक मानलं जातं। घरावर गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात, जीवनात समृद्धी येते, सौभाग्य मिळतं असं मानलं जातं। या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते। या सणाला देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते। सत्वत्सर पडवो, उगादी, युगादी, चेट्टीचंद किंवा नवरेह आदी नावानेही हा सण ओळखला जातो। पूर्वेकडील मणिपूर राज्यात सांजीबू नोगम्मा पनबा चैरोबा नावाने हा सण साजरा केला जातो। हा सण कसा साजरा करतात? गुढीपाडव्याच्या दिवशी महिला सकाळी उठून स्नान करतात, त्यानंतर घरातील गुढी सजवतात। गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते। त्यावर चांदी, तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो। त्यावर नंतर स्वास्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्यांनी तसेच लिंब किंवा आंब्याच्या पानांनी आणि फुलांनी सजवलं जाते। त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते। गुढी लावल्यानंतर पूजा केली जाते। त्यानंतर संपूर्ण घर रंगीत फुलांनी सजवलं जातं। घराबाहेर रांगोळी काढली जाते। घराला अशोकाच्या किंवा आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं जातं। या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात। या दिवशी मिरवणुका आणि शोभायात्रा काढल्या जातात। संध्याकाळी घरी पुरणपोळी आणि श्रीखंडाचा बेत आखला जातो। प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे या दिवशी गोडधोड करत असतं। या दिवशी सकाळी अंगाला तेल लावून आंघोळ करण्याची परंपरा आहे। या दिवशी आरोग्य चांगलं राहण्यासाठी कामना केली जाते। गुढीपाडवा हा सण का साजरा करतात? गुढीपाडव्याच्या अनेक पौराणिक आणि दंतकथा आहेत। या दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात केलं असं सांगितलं जातं। याच दिवसापासून ब्रह्माच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचे युग पुन्हा सुरू झाल्याचंही सांगितलं जातं। त्याचमुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते। एका कथेनुसार रावणाला पराभूत केल्यानंतर 14 वर्षाचा वनवास संपवून राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला आले होते। त्यामुळे प्रभू रामाच्या विजयाचा जल्लोष म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो। गुढी म्हणजे ब्रह्माचा झेंडा घरात फडकवला जातो। प्रभू रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा ध्वज म्हणूनही गुढीकडे पाहिले जाते। या संदर्भात आणखी एक ऐतिहासिक सत्य सांगितलं जाते। छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना पराभूत करून राज्याला मोगल शासनाच्या तावडीतून मुक्त केलं होतं। त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रात गुढी उभारली जाते। प्रजेच्या राजाचं स्वागत करण्यासाठी ही गुढी उभारली जाते असं सांगितलं जातं। 2024ला यावर्षी हिंदी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीला सुरुवात 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 होणार आहे। या तिथीची समाप्ती 9 एप्रिल रोजी 8:30 होणार आहे। त्यामुळे उदय तिथीच्या अनुसार गुढीपाडव्याचा उत्सव 9 एप्रिल रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यामध्ये प्राण भरून युद्ध जिंकल्याने या विजयाच्या वर्षापासून शालिवाहन शंके मोजण्यास सुरुवात करण्यात आली। त्याशिवाय 14 वर्षाच्या वनवासानंतर श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परत आले होते, म्हणून विजयोत्सव म्हणून गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे। धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती सुद्धा केली होती असा उल्लेख आहे। अशीच एक आख्यायिका आहे। या दिवसाचं भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला होता।
गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करत असतात. घरात रांगोळी आणि फुलांच्या माळांनी सजवले जातं. यासोबतच मुख्य गेटवर आंबा आणि अशोकाच्या पानांची कमान बांधलेली असते. गुढीपाडव्यात विविध प्रकारचे पदार्थही तयार केले जातात. मी एक गुढीपाडव्याची कथा सांगणार आहे. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहे. असं म्हणतात की महाभारताच्या आदिपर्वात उपपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली खडकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवाताला तिची पूजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढीपूजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढीपाडवा साजरा करताना यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पूजा केली जाते. गुढीपाडवा हा दिवस हळद आणि सिंदूर लावून शुभ स्वस्तिकाने चिन्हांकित केला जातो आणि मेणबत्त्या पेटवल्या जातात. गुढीपाडवा हा श्रीखंड, पुरी आणि पुरणपोळी यासारख्या मिठाई बनवून आणि वाटून साजरा केला जातो. कोकणी लोक कानगाची खीर यासारखे पदार्थ तयार करतात. रताळे, नारळाचे दूध, तांदूळ आणि गुळापासून बनवलेले भारतीय गोड पदार्थ गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या जेवणामध्ये समाविष्ट असतात. असा विश्वास आहे की घरी गुढी फडकावल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनात नशीब आणि समृद्धी येते. अनेक जण हा दिवस सोने किंवा नवीन वाहन खरेदी, आपल्याला जर कुठे नवीन घर बघायचं असेल तर त्यासाठी गुढीपाडवा हा शुभ दिवस आहे. रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुलमी राजवटीत होता. सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्यांच्या कुशासनातून मुक्त केले. हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते. म्हणून या दिवशी गुढी आणि विजय पताका फडकवली जाते. यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होत असतो. या दिवशीपासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यानिमित्त घरोघरी गुढी उभारल्या जातात. गुढी ही समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाते. जीवनात सुख समृद्धी येत असते. ग्रामीण महाराष्ट्रात हा सण शिवाच्या नृत्याशी जोडला जातो आणि गुढी कावड शिवमंदिरात नेण्यासाठी एकत्र जमलेला समुदाय असतो. गुढीपाडव्याला लोक त्यांच्या दिवसांची सुरुवात विशेष स्नान आणि प्रार्थना करून करतात. प्राचीन ग्रंथांनी सुचवल्याप्रमाणे तेल स्नान करून कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे. उत्तर भारतात गुढीपाडवा साजरा केला जात नाही, परंतु ते 9 दिवस चैत्र नवरात्री पूजा एकाच दिवशी सुरू करतात. ते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मिश्री, एक गोड पदार्थ सोबत कडुलिंब खात असतात. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुढीपाडव्याची माहिती कशी वाटली? जर माहिती खरंच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि गुढीपाडव्याचे महत्त्व नक्की जाणून घ्या. तुम्हीसुद्धा गुढीपाडवाच्या दिवशी छानपैकी मस्त पूजा करा. आणि आपल्या व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.